जय महाराष्ट्र पब्लिक, कसं आहे सर्वजण. खूप दिवसाच्या नंतर आपला ब्लॉग येतोय मित्रांनो. आणि एक तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. त्याच्यासाठीच मी खूप बिझी असल्यामुळे मला ब्लॉग घेता नाही आला. आणि आज बघा सकाळी सकाळी मी आणि वैशू मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा दाखवतो आम्ही चिकन बिर्याणी कशी बनवणार आहे का नाही. सर्वात पहिले आपण जाऊया इतवारा मार्केटमध्ये. चिकन आणि आपल्याला सर्व व्हेजिटेबल वगैरे घ्यायचे. तर चला आपण निघूया. शेवटपर्यंत ब्लॉग असाच कंटिन्यू करा. आता आपण बघू शकता मस्त सुका घेण्यासाठी आलो मित्रांनो. फिश वगैरे आणि इकडे बोंबिलचे पिल्ले आहेत, छोटे छोटे. आपल्याला हे घ्यायचं आहे बघा. मस्त बारीक झिंगे आहेत. आणि इकडं जे बघताय बघा बारीक फिश. आता पावसाळा चालू झाला की आपल्याला हे घरी मस्त बनवायचे. आणि इकडं जे दिसत आहेत मी दाखवतो एक मिनिट. हे इकडं जे दिसत आहेत मस्त बोंबील आहेत. त्याची चटणी खूप भारी बनते मित्रांनो. तुम्ही कोण कोण ट्राय केली नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण मस्त हे घेऊया. मस्त आहे बघा. आता आपण हे वाले झिंगे घेतलेले आहेत. मस्त आहे बघा. आता आपण सुके घेतलेले आहेत बरोबर. मस्त बघा. दुकान बघितलं तुम्ही. याचं काय काय नाव आहे नक्की कमेंट करा मित्रांनो. चला आता आपण चिकन घ्यायला जाऊया. हे चिकनचं दुकान आहे आपलं. मस्त आता आहे बघा. हे चिकन घेऊया आपण. मस्त बघा. आपले 2 मुर्ग्या घेतलेल्या आहेत आपण. चला आपण घराकडे निघूया आता. हे आपलं दुकान होतं बघा इथं इतवाऱ्यातलं. मस्त मित्रांनो. आता सकाळी मी आणि वैशू, आज वीकेंड आहे त्याच्यामुळं बाजार बघितला. मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहे आज आम्ही. तर चला जाऊया. ए बघ घे. आणि बघा कोण आलेला आहे इकडं बघ. उप्स, कोण आलाय बघा इकडं. आणि हे काय आहे का कोणाचे. मस्त सानू आलेली आहे बघा. उप्स, अगं मला पण दे नाही. हा सानू. मस्त आता आपण इकडे हे चिकन धुवून घेतलेलं आहे. आणि इकडं हे दिसत आहे ते कांदे तळून घेतो आपण. काही लॉट तयार झालाय. मस्त आता बरीच टाकून तळून घेऊया. आणि ह्याला आता वैशू मॅरिनेट करणार आहे. इकडे हे लिंबूचा रस करून घेते ते पहिल्यांदा. मस्त चला आपण आता बरीच तयार करून घेऊया. मस्त इकडं बरिस्ता आपला तयार झालेला आहे. ग्रीन चिल्ली आणि त्यानंतर थोडा कढीपत्ता आपण तळून घेणार आहे. मस्त आता इथं आपण चिकन सॉर्ट करून घेतलंय. आणि यापैकी काही हे बिर्याणीसाठी वापरणार आहे. आणि याच्यामध्ये जे लावलं छोट्या कुकरमध्ये मस्त आपला असा रस्सा ग्रेव्हीसाठी लावलाय. तर आता याच्यामध्ये बघा हे ग्रीन चिल्ली टाकते. आणि त्यानंतर हे काय काय होईल अद्रक लसणची मस्त पेस्ट आहे. कोथिंबीर वगैरे टाकून छान असं आलं लसणाची पेस्ट. आणि त्यानंतर लाल तिखट. प्रमाण काही नाही मित्रांनो, एकदम तिचा हात असा परफेक्ट आहे. आणि त्यानंतर हळद. आणि आता आपण जे लिंबूचा रस बनवलं होतं लेमन ज्यूस. काय बनवते सानवी बघा. चिकन पसंद नाही तुला. हो का, बनवूया आपण ते बी. मस्त आता आपण हे बघा त्याला आता मस्त चांगला असं मॅरिनेट करायचंय चिकनला. किती वेळ ठेवायचं वैशू? अर्धा एक तास ठेवावं लागेल आपल्याला.
आणि ह्या चिकनमध्ये मित्रांनो टोमॅटो आणि दही बिलकुल वापरलं जाणार नाही. तुम्ही बघा, ज्यांना दही वगैरे नाही चालत त्यांना मस्त आहे रेसिपी. आपला बरिस्ता पण बनवून तयार झालेला आहे. काय करायचं आता याला? मॅरिनेट लावून ठेवायचं. मस्त आता आहे बघा, आपण मॅरिनेट लावून ठेवूया याला थोडा वेळ. आणि आता पुढचं प्रिपरेशन करूया. तांदूळ घेऊया आता आपण भिजवायला. मस्त आहे बघा, आता आपण बासमती तांदूळ मस्त असं पाण्यामध्ये भिजू घातले. आता त्याला छान असं आपण एक अर्धा एक तास भिजवून ठेवायचा. जेवढं वेळ भिजवलं जाईल तेवढं भात चांगलं होतं मित्रांनो, खुलखुलून. चला आता याला असंच ठेवूया थोडा वेळ. फायनली मित्रांनो लाईट गेली होती, मस्त आता आपण लाईट आली. आता आपण मस्त चिकनचं जे आपला शेरवा आहे बघा, मस्त चिकन असं बॉईल झालं छान. तर आता आपण मस्त शेरवा तयार करूया. याच्यामध्ये काय काय करायचं होईल स्वतःला? आता टाकायचा कांदा, बारीक डायस असा चॉप केलेला कांदा आहे. आमची वैशी एकदम एक्सपर्ट आहे मित्रांनो, बघा किती भारी बनवत होती. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे जे सामान दिसते हे व्हेजचं आहे, सॉरी हे नॉनव्हेजचं आहे इकडलं. आणि हे व्हेजचं सामान आहे आणि व्हेज पण बनणार आहे. आपण व्हेज रेसिपी नंतर कधीतरी घेऊया. मस्त छान आता कांदा वगैरे परतलेला आहे. त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकली आपण. छान परतून घेऊया आता आपण. इकडे ते दिवशी पाणी ठेवलं आपण. आता त्याच्यात काय काय टाकायचं? थोडेसे 2-4 खडे मसाले. यामध्ये काय काय आहे बघा, लवंग दिसते आणि त्यानंतर वेलची आहे, ग्रीन वेलची आपली. छान असं आता याला परतून घेऊया आपण. हे बघा कोण आलेलं आहे. काय करणार रे तू? टाइम लागते ना. कसं आहे बघा, पसारा किती आहे, प्रिपरेशन व्हायला वेळ लागते. मस्त आहे बघा. आता आपण परतून घेऊया तोपर्यंत. चला छान असं परतून घ्यायचं आपल्याला. आपण टाकूया आता अद्रक लसूण मस्त असं तेल सोडते. लाल तिखट टाकलंय आणि सर्व अंदाजे आहे मित्रांनो, तुम्हाला जेवढं आवडते तेवढं टाका तुम्ही. त्याच्यानंतर हळद आली याच्यात आणि चवीनुसार मीठ घातलंय आपण. एकदम नफा तुला हात आहे वैष्णवीचा. झणझणीत अशी भाजी होईल आपली. मित्रांनो आम्ही आमच्या मामाच्या गावाला गेलो होतो. त्यांनी पण असं मस्त आम्हाला बिर्याणी आणि चिकनचा रस्सा वगैरे बनवता. इथं आय बटनमध्ये मी लिंक देतो मित्रांनो, इथं आय बटनमध्ये नक्की जाऊन बघा तुम्ही. आणि तुम्हाला याच्यामध्ये काय काय वाटलं, काय काय नाही तुम्ही सांगा, अवश्य कमेंट करा. तर चला आता आपण आपलं बॉईल केलेलं चिकन टाकून घेऊया. मस्त आता याला एकत्र करून घ्यायचे. आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचंय. थोडंसं एकजीव होऊ द्या. अच्छा. आणि मग आमची मास्टर शेफ काय बोलली वैजू? थोडंसं मसाले एकजीव होऊ द्या. आणि मित्रांनो एक ट्रिक सांगतो, याच्यामध्ये थोडं मसाला वगैरे असतं. तर हे गरम पाणी घ्यायचं आपल्याला आणि पहिले त्या कुकरमध्ये टाकून घ्यायचे. कारण त्याच्यामध्ये जे चिकनचा फ्लेवर वगैरे असते ते सर्व इन्हॅन्स होईल त्याच्यामध्ये अजून. आणि तेच परत आपल्याला या कढीमध्ये टाकायचे. थोडासा त्याला मुरू द्या. मस्त आता आपण हे रस्सा टाकूया. आणि आता आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकूया. गरम पाणी आहे मित्रांनो ते. एका बाजूने टाकायचं कारण चिकन शिजवलेलं आहे. ओके, म्हणजे आपण वाफून घेतलेलं आहे ना. आणि यानंतर याच्यामध्ये खोबरं टाकायचं का आपल्याला. थोडं शिजू द्या मित्रांनो ते. थोडं एकजीव झाल्याच्या नंतर म्हणजे ठीक होण्यासाठी ग्रेव्ही छान. आता असं मस्त उकळी फुटते तर आपण याच्यामध्ये गरम मसाला ॲड करतोय. आणि मित्रांनो
आपण ट्राय करूया. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं देणार आहे, इन्ग्रेडियंट आहे कोणते कोणते. हे आपला घरगुती मसाला आहे मित्रांनो टोटल. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे भाजलेलं खोबरं, कारण ग्रेव्ही जी आपली असं थिक होण्यासाठी मदत होते त्याच्यानं. अलगद हातानं हलवायचं एकदम मस्त, कारण आपलं चिकन वगैरे पहिलेच बॉईल झालेलं आहे. त्याला छान उकळी फुटू द्यायची आता. चला आता आपण त्याची वाट बघूया आणि बिर्याणीसाठी प्रिपरेशन करूया. मस्त आता आपण बिर्याणीचं प्रिपरेशन करतो. सगळ्यात पहिले आपण आता तेल घेतलंय आणि जे बिर्याणीसोबत आपण ग्रेव्ही घेणार आहे मित्रांनो, बघा त्या बाजूच्या ह्याच्यावर मंद आचेवर ते बनतीये ग्रेव्ही. मस्त आता आपलं तेल गरम झालंय आणि आता वैशू जिरे आणि शाही जिरे टाकते त्याच्यात. आणि त्यानंतर काही खडे मसाले टाकणार आहे ती. अच्छा, कांदा. मस्त कांदा केलाय. आजचा रविवार एकदम धमाल होणार आहे मित्रांनो आपला विकेंडचा. मस्त इकडे चिकन विकेंडमध्ये. आणि आत्या पण आलेली आहे मित्रांनो घरी. चांगलं आता परतून घेऊया आपण. त्याच्यात काय काय टाकायचं आता आपल्याला? लगेच खडे मसाले. हे बघा आम्ही आता इथं असं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. हे इकडे दिसते काळी मिरी, लवंग आणि आता हे वेलची पण टाकते. बारीक वेलची आहे मित्रांनो. मोठी वेलचीचा पण खूप छान स्वाद येतो. अवेलेबल नाही आहे तर याच्यानंच काम चालवावं लागेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर तमालपत्र पण टाकायचे. सॉरी, आत्ता तिने लवंग टाकली आहे. आणि त्यानंतर काळी मिरी टाकते. हे आले तमालपत्र, तेजपान, बे लिव्स. छान आता याला परतून घ्यायचा हलक्या हाताने. ओके, तेलामध्ये असं मस्त मुरू द्यायचं ना त्याला छान. आणि मी तुम्हाला दाखवतो, इकडे चिकन आहे. आता चिकन घेऊया आपण. हे बघा जवळपास हे आता मॅरिनेट करायला ठेवलं आपण अर्धा तासाच्या वर झाला मित्रांनो. आणि तुम्ही याला जेवढं वेळ मॅरिनेट करसाल याचं टेस्ट तेवढा इन्हॅन्स होईल. आणि मस्त. आणि मग आपली मंद आचेवर ग्रेव्ही शिजते. तुम्ही फील करू शकता का? बघा कसा वाटतंय. हे बघा येतोय का वास, स्मेल बघा त्याचा. चला आता आपण मस्त परतून घेऊया. मस्त आता आपला कांदा परतून झाला मित्रांनो. आणि आता आपण त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं जे वाटण करून घेतलंय ते वाटण टाकणार आहे. जिंजर गार्लिक पेस्ट. आणि एकदम मस्त आता आपल्याला एकदा एकजीव करायचं. आणि बघा मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया त्यानंतर थोड्या वेळात. आपण काय पाहिजे तुला? खालच्या ह्याच्यात, खालच्या ह्याच्यात बघा आमची पिल्लू पण आली आहे. लावून टाक, लावून टाक. जेवढा हा मसाला चांगला शिजेल तेवढा आपल्या बिर्याणीचा टेस्ट वाढेल. छान असं आता आपलं हे झालेलं आहे. आणि आता आपण यामध्ये पण लाल तिखट टाकतोय. तुम्हाला जेवढं आवडते तेवढं टाकू शकता मित्रांनो तुम्ही यामध्ये लाल तिखट. आणि मागं सांगितल्याप्रमाणे आमच्या वैशूचा एकदम हात बसलेला आहे तर ते अंदाजे टाकते सर्व. छान आता याला पण आपण परतून घेऊया. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यात. मीठ टाकताना एक आठवण ठेवायची मित्रांनो, आपण जे भात करणार आहोत ते आळणी नसून त्यामध्ये पण मीठ राहणार आहे. तर एकदम म्हणजे हिशोबशीर तुम्हाला मीठ घालावं लागेल. आणि आता हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया त्यामध्ये. मस्त आता हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊया आपण. चला आता मी मिक्स करतो ते. मस्त आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया. हे आपला घरगुती काळा मसाला आहे मित्रांनो. आमच्या इथं थोडं तिखट कमी खाल्लं जाते आणि तुमच्या याच्यानुसार ते मसाला प्रिपेअर केलेला असते. आणि हे आपला बिर्याणी मसाला आहे. हे पण होममेड आहे मित्रांनो, स्पेशल वैशूनं बनवलेलं आहे. याला पण आता आपण छान असं एकजीव करूया.
मस्त आता आपल्या इकडं चिकन शिजते आणि हे बासमती राईस ठेवला आहे आपण. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मित्रांनो या ग्रेव्हीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानुसार टाका तुम्ही. त्याच्यानंतर तेजपत्ता आणि काही खडे मसाले जातील आतमध्ये. कोणते कोणते दोषू? लवंग आणि काळी मिरी. शाही जिरा संपून गेला मित्रांनो, ते पण टाकायचं नाही तर. दालचिनी पण असते पण आपल्याकडे शॉर्टेज नाही. ओके चालेल. दालचिनी आणि शाही जिरा तुम्ही टाकायला विसरू नका. आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला त्यामध्ये हे बघा तेल टाकायचं आहे. याच्यामुळे काय होते, जे आपले तांदळाचे असे ग्रेन्स आहेत म्हणजे दाणे दाणे होण्याचं जे प्रमाण असते ना ते वाढते याच्यामुळे, चिकटत नाही ते एकूण एकाला. तर चला मी इकडं असं मस्त आपलं चावल तयार होतं आहे आणि इकडे हे भाजी आणि इकडं मॅरिनेशन वगैरे प्लस गार्निश करण्यासाठी दम लावण्यासाठी बनवलेलं आहे. मस्त आता आपण बासमतीतलं पाणी वेळून घेतो मित्रांनो आणि तिकडं पल्ल्याड आपले बघा हे मस्त भाजी पण शिजलेली आहे. आता आपल्याला ही प्रोसेस फटाफट करावं लागणार आहे मित्रांनो, कारण जे हे तांदूळ असते जास्त ओव्हर कुक झाल्याच्या नंतर थोडं खायला चांगले नाही लागणार. तर फटाफट आता आपण लेअर वगैरे लावून घेऊया चला. आणि तिकडली भाजी वगैरे घेऊन मस्त मोठ्या पातेल्यामध्ये टोप आहे मोठा, त्याच्यामध्ये लेअर लावायचे आपल्याला. मस्त आहे बघा. आता आपण हे 70% आपला तांदूळ जे आहे ते शिजून घेतलेलं आहे. आणि हे इकडं ग्रेव्ही, इकडं मसाला छान झाला. भात पसंत आहे. तर चला मित्रांनो आता आपण आपल्या बिर्याणीचा थर लावून घेऊया मस्तपैकी. आता आपण याच्यामध्ये टाकतोय लेमन ज्यूस आणि त्यानंतर हे आपला घरगुती मसाला, बिर्याणीचा मसाला मित्रांनो हे. आणि आपण आता हेच मसाला या ग्रेव्हीमध्ये पण टाकलेला आहे, ते घे. आणि हा एक स्पेशल मसाला आहे मित्रांनो बघा. नाही बिर्याणी मसालाच आहे ते बी. मस्त आता आपण याला एक पलटी मारून घेऊया. मस्त आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकले खाली बुडाला आणि आपल्याला हे आता मस्त आपण याच्यामध्ये पण मसाला वगैरे टाकलेला आहे. हे टाकून दे ना मध्ये आता. हो टाकते. अच्छा मस्त आता आपण ही ग्रेव्ही घेऊया समोर. मस्त आता आपण फर्स्ट लेअर आपला भाताचा राहील. खूप जण मित्रांनो याच्या खाली बॉटमला जे दिसते आलूचे काप पण लावतात, एकदम बढिया लागते ते. मस्त आहे बघा. आता आपण हलक्या हाताने एक एक लेअर लावून घेतोय खाली. आणि त्यानंतर आता ही जी ग्रेव्ही बनवली चला मी फटाफट लावून घेतो. मस्त आता पहिला लेअर झालेला आपला बघा. याच्यावर आपण बरिस्ता टाकतोय. मस्त असं हे लेअरची बिर्याणी तयार होईल. त्यानंतर तळलेल्या थोड्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, थोडासा पुदिना. आता हे जे प्रोसेस केलं मित्रांनो आपण, हे पूर्ण प्रोसेस आपल्याला रिपीट करायचं आहे. आता ह्याच्यावर आपण एक थर तांदळाचा आपल्या म्हणजे भाताचा लावूया. मस्त आहे बघा. आता एक 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 थर लावून घेऊया चला. लावून झालंय. आणि आपण आता त्यावर भाजी टाकतोय. इकडं मस्त ग्रेव्ही बघा किती छान दिसते. गाईज मस्त अशा तांबड्या आहेत त्यात. लेग पीस कोणाकोणाला आवडते मित्रांनो बिर्याणी सांगा कमेंट करून फटाफट. आणि तुम्हाला कोणत्या नवीन छान छान डिश बघायच्या असतील ते पण कमेंट करा. हे बघा हे पीस कोणाला आवडते सांगा.
कलेजी आहे मित्रांनो. ते सगळ्यात जास्त आवडत आहे माझं ते. मस्त आता हे बघा. आणि हे 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 एक पीस पाहिजे ते पीस दाखव. हे बघा हे एक पीस, हे बघा हे एक पीस आणि कलेजी नंबर 1 खायला मित्रांनो. चला आपण आता फटाफट याच्यावर तांदूळाचा फ्लेवर लावून घेऊया भाताचा आपल्या. मस्त आता हे बघा आपलं थर लावून झालेले आहेत. आणि आता आपण वरून गार्निशिंग करतो त्याला. हे आला आपला कढीपत्ता. असं वाटतं मित्रांनो किती खायला कधी भेटेल आता, कारण थोडा आपल्याला दम पण द्यावा लागेल याला. मस्त आता हिरवी मिरची आणि पुदिना टाकतो आपण आता याच्यावर. ड्राईड पुदिना आहे मित्रांनो हे. मस्त आला हे आपला बरिस्ता. सगळ्यात जास्त मित्रांनो बिर्याणी किंवा आपलं जे नॉनव्हेज पदार्थ असते ह्याच्याशिवाय बनतच नाही ते, कारण त्याच्यामुळे टेस्ट येते त्या गोष्टीला. काय झालं बिल्लू? भूत लागली आहे. आता हे बघ आपली बिर्याणी होते. तुला आवडते ना चावल? होईल आता. आता बघितलं आपण ग्रीन कलर टाकलाय आणि हा आपला केसरी कलर. छान. आता आपल्याला बिर्याणीला दम लावायचं मस्त एकदम. अशा प्रकारे बघा टोप भरून जवळपास किती किलोची झाली असेल वैशिष्ट्य? जवळपास 2 किलोची चिकन आहे आणि 1.5 किलो भात आहे, जिरा राईस आपला ह्याचा बासमती राईस. तर एवढी टोपभर बिर्याणी झाली. आता मस्त आपण आपल्याला दम ठेवूया. आणि मस्त आता आपली बिर्याणी आहे ते दमला लावलेली आहे मित्रांनो. बघा केवढा मस्त टोप आहे. अवघ्या काही वेळामध्ये मस्त दम झाल्याच्या नंतर आपण तुटून पडूया त्याच्यावर. तर चला काही वेळ आपण वाट बघूया. मग रस्सा आणि त्यानंतर आपले फुलके पण खाणार आहोत आपण याच्यासोबत. मस्त बनवूया. यायचं बघा बघू शकता मस्त आपली आता बिर्याणी तयार झाली. आम्ही सर्वजण बसतो जेवायला. बघा किती छान दिसते. थराची बघा इकडे दिसेल तुम्हाला, काढले आम्ही थोडं. हे लेअर दिसतील तुम्हाला. मस्त आता हे लेअर एक एक काढूया आणि आपण जेवायला घेऊया. चला फायनली मित्रांनो आता तुम्ही बघू शकता. हे बघा आपण आता बनवलेली ग्रेव्ही, त्यानंतर इकडे जे दिसते चिकन बिर्याणी आणि चपाती. चला आता मस्त मी खाऊन घेतो. कसं झालं दुर्गू? मस्त एकदम. चला फटाफट जेवून घेऊया आपण. फायनली गॅस बघितलं मस्त आपली अशी बिर्याणी झालेली आहे खाऊन. आणि आपले अजून परिवारचे लोक काही बसलेले आहेत जेवायला. तर आजचा सुंदर ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला बिर्याणीबद्दल काही विचारायचं असेल काय असेल तर कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण देतो. आणि मी आणि दुर्गू जाऊन मस्त आता थंड थंड पाणी घेऊन येतो. तर चला लवकरच भेटू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय जय महाराज.